ओम शांती. सात्विक पक्वान्नामध्ये आजचा सात्विक पक्वान्न आहे आलू पनीर पराठा. तो बनवण्यासाठी या ठिकाणी मी छोटे छोटे 5 बटाटे घेतलेले आहेत उकडून आणि ते स्मॅश करून घेते आहे. त्यामध्ये आपल्याला 125 ग्राम पनीरही घालायचं आहे. त्यासाठी मी एक कढई गॅसवर ठेवलेली आहे. थोडंसं तेल टाकलं आणि त्यात थोडंसं लोणी घालून घेतलेलं आहे. हे दोन्ही चांगले तापले की त्यामध्ये जिरं मोहरीची फोडणी घालायची आणि ही बटाट्याची सुकी भाजी बनवून घ्यायची आहे आपल्याला. तर आलं किसून घातलेलं आहे. 2 हिरव्या मिरचीचे तुकडेही घातलेले आहेत. तर ते थोड्या वेळासाठी आपल्याला तेलामध्ये खमंग परतून घ्यायचे आहेत आणि स्मॅश करून ठेवलेला जो बटाट्याचा लगदा आहे तो मी यामध्ये घातलेला आहे. 1/2 स्पून हळद घालते. 2 स्पून लाल तिखट घालायचं. आपल्या तिखट जशी चव आपल्याला पाहिजे तिखटाची तसं घालू शकतो आपण. तसंच त्यामध्ये मी घातलेला आहे भाजलेल्या धन्या जिऱ्याची पूड आणि थोडासा पावभाजी मसाला आणि चवीनुसार मीठ. हे सगळं घालून घेतलं मी आणि ती भाजी एकजीव करून आता जे काही मी पनीरचा क्यूब घेतलेला आहे तो किसून घातलेला आहे. गॅस बंद केलेला आहे. अगदी 2 मिनिटातच ही भाजी आपली बनवून तयार होते. यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात आणि आता हे सारण जे आहे आपलं पनीर आलू पराठ्यासाठीचं हे थंड होण्यासाठी थोडा वेळासाठी ठेवून दिलेला आहे. तेवढा वेळात मी आपला कणकेचा उंडा मळून घेते. उंड्यासाठी घेतलेला आहे गव्हाचं पीठ. त्यामध्ये थोडंसं घातलं मी मीठ आणि 1 चमचा लोणी घातलेला आहे. ते लोणी पिठाला चांगलं लावून घेतलं आणि थोडं थोडं पाणी टाकून हा उंडा आपल्या चपातीच्या उंड्याप्रमाणे मळून घ्यायचा आहे. नुसत्या आलू पराठ्यापेक्षा त्यामध्ये पनीरही घातलं की आपला पराठा अतिशय टेस्टी होतो आणि शिवाय हा गव्हाच्या पिठाचा आहे म्हणून तो हेल्दी आहे. आता मी तवा ठेवलेला आहे गॅस पेटवून. पोळपाट लाटणं घेतलेला आहे आणि आता एक छोटासा आपल्याला त्या पिठामधून उंडा घ्यायचा आहे. जेवढ्या आकाराचा आपल्याला हा पराठा बनवायचा आहे आणि त्याची व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला एक वाटी बनवून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता हा बटाटा मसाला अगदी थंड झालेला आहे आणि एकदम मस्त. आणि मी थोडं चाखून पाहिलं तर त्याची टेस्ट पण लयच झक्कास लागते पहा. अशा पद्धतीनं वाटी बनवून घ्यायची आणि यामध्ये हा बटाट्याचा आणि पनीरचा लगदा आपल्याला घालून घ्यायचा आहे. आणि आता ही वाटी हळूहळू बंद करून घ्यायची. चांगलं जोडून घ्यायचं की आपला पराठा फाटता कामा नये. हा उंडा अशा पद्धतीनं झालेला आहे. थोडंसं कोरडं पीठ लावायचं आणि आता पोळीप्रमाणे आपल्याला हा लाटून घ्यायचा. अतिशय या पराठ्याची चव खूपच अफलातून असते. यामध्ये अजून तुम्हाला काही मसाला घालायचा असेल तो मसाला देखील तुम्ही घालू शकता आणि मी तुम्हाला दाखवते त्या पद्धतीनं तुम्ही तो लाटून घ्यायचा. आणि याचं पीठ जे मळतो आपण ते आपल्या चपातीला लागतं त्याच पद्धतीनं मळायचं. जसा घट्ट पातळ उंडा लागतो. आता प्रत्येकाचा पोळी बनवतानाचा उंडा कोणाला पातळ पाहिजे, सैल पाहिजे थोडासा आणि कोणाला थोडासा घट्टच पाहिजे असतो. त्या पद्धतीनं आपण तो घ्यायचा. तव्याला थोडंसं लोणी लावलेलं आहे आणि आता मी हा पराठा जो आहे लोणी लावलेल्या तव्यावर टाकून घेते. आणि आता याला बबल्स यायला लागले की तो त्या बाजूने भाजला म्हणून समजायचं आणि तो आपण एखाद्या स्पॅच्यूला घ्या किंवा हाताने उलथू शकता.
आता तो पराठा भाजतो तेवढा वेळ मी दुसरा पराठा बनवते. मुद्दाम तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते. आपल्याला अशी वाटी बनवायची, त्यामध्ये हे सारण घालून घ्यायचं, उंडा घ्यायचा, थोडासा हातानेच मोठा करायचा आणि मग त्याला लाटून घ्यायचं. मागील आठवड्यात मला काही व्हिडिओ टाकणं शक्य झालेलं नाही, कारण इलेक्शन ड्युटी होती आणि तब्येतीच्याही काही अडचणी होत्या, त्यामुळं मी काही टाकलेले नाहीत. तुम्ही वाट पाहिली असेल, पण अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन दाबा, बेल आयकॉन दाबा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्सही टाका. तुम्हाला कोणता व्हिडिओ पाहायला आवडेल तो, किंवा कोणता मेनू दाखवायचा आहे तो. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईकचं बटन नक्की दाबा. आणि अशा पद्धतीनं मी हे सगळे पराठे बनवून घेतलेले आहेत या ठिकाणी. आणि तुम्ही पाहू शकता. तुम्हीही पहा व्हिडिओ, बनवा, खा आणि आपल्या कुटुंबियांना खिलवा. वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहायला त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. या पराठ्यासोबत मी कैरीची चटणी बनवलेली आहे.